हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये. आजची आपली दुसरी रेसिपी दुधी भोपळ्याची भाजी आहे. इथे मी एक दुधी भोपळा चिरून घेतला आहे, एक टोमॅटो चिरून घेतला आहे, 10 ते 12 लसूण पाकळ्या वाटून घेतल्या आहेत व एक कांदा चिरून घेतलेला आहे. कुकरमध्ये मी 2 चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे. तेल आता गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी छान फुलल्यानंतर 1 चमचा जिरे घालायचे आहेत. तर याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे. कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. ही दुधी भोपळ्याची भाजी अगदी कमी साहित्यामध्ये झटपट बनवून तयार होते व चवीलाही खूप छान लागते. आता इथे मी 2 ते 3 मिनिटे हा कांदा परतवून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता याला थोडासा लालसर असा रंग आला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये लसूण पेस्ट घालायची आहे व हे 2 ते 3 मिनिटे आणखी आपल्याला परतवून घ्यायचं आहे. यातील लसूण लालसर होईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. दोन ते 3 मिनिटानंतर इथे पाहू शकता लसूण छानपैकी लालसर असा झाला आहे. आता आपण याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालूया. टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी सुद्धा करून टाकू शकता. 2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता यातील टोमॅटो आता छानपैकी सॉफ्ट झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये काही कोरडे मसाले घालूया. तर याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद पावडर घालायची आहे. 1 ते 1.5 चमचा आपल्याला लाल मिरची पावडर घालायची आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त वापरू शकता. तर हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे आपल्याला 1 ते 2 मिनिटे परतवून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला आणखी एक मसाला ॲड करायचा आहे. याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे सांबार मसाला मिक्स करायचा आहे. या सांबार मसाल्यामुळे या दुधी भोपळ्याच्या भाजीला चव खूप छान येते. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून आपल्याला 1-2 मिनिटे परतवून घ्यायचं आहे. तर हा मसाला आपला छानपैकी परतवून झाला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. इथे मी अर्धा वाटी पाणी घातलेलं आहे. परत व्यवस्थित मिक्स करून आपल्याला 1-2 मिनिटे हे शिजवून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला चिरून घेतलेला दुधी भोपळा घालायचा आहे. आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. या भाजीमध्ये तुम्ही पाहिलेच असेल मी अगदी साध्या सोप्या गोष्टी घातलेल्या आहेत, तरी सुद्धा ही भाजी चवीला खूप छान लागते. आता हे सर्व मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मीठ याच्यामध्ये आपण अजिबात घातलेलं नाही. चवीप्रमाणे मीठ घालूया. मीठ घातल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. हे सर्व व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये पाणी घालूया. इथे मी अर्धा ग्लास पाणी घालत आहे.
हे परत आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। आता या कुकरची लीड बंद करून आपल्याला याच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। इथे कुकर थंड झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। या भाजीला कलरही सुरेख आला आहे व याची टेस्ट ही खूप छान झाली आहे। तर अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने दुधी भोपळ्याची भाजी आपली बनवून तयार झाली आहे। ही दुधी भोपळ्याच्या भाजीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हालाही खूप आवडेल। तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा, लाईक आणि शेअर करा, तसेच बेल आयकॉन क्लिक करा। वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।